We will see the example number 19. What is here? The line segment AB divides into 5 congruent parts at points P, Q, R and S. AB segment त्याच्यावरती 4 points P, Q, R, S which divides the segment AB into 5 congruent parts, and coordinates of some points are given. Q coordinates of Q 12, 14, coordinate of S 4, 18 are given, and you have to find coordinates of remaining points, that is A, P, R and B. So these coordinates you have to find A, P, R, B. So how to do this sum? First draw a segment AB, and there are on segment AB how many points are there? P, Q, R, S, which divides the segment AB into 5 equal parts. म्हणजे AP equal to PQ equal to QR equal to RS equal to SB. Coordinates of Q लिहा, coordinates of S लिहा. आता from figure what we see, R is midpoint of QS. R is midpoint of QS. So we can find coordinates of R by using midpoint फॉर्म्युला. मग R हा काय आहे? Qचा Q आणि Sचा मिडपॉईंट आहे, आणि तसे तुम्हाला काय करता येणार आहेत? मिडपॉईंट फॉर्म्युलाचा यूज करून कोऑर्डिनेट्स ऑफ R फाइंड करता येणार आहेत. मग फॉर्म्युला लिहिताना बाय मिडपॉईंट फॉर्म्युला कोऑर्डिनेट ऑफ R x इज इक्वल टू x1 प्लस x2 अपॉन 2. आता ह्याच्यामध्ये x1 x2 म्हणजे x1 आणि y1 हे कुणाचे कोऑर्डिनेट्स असणार आहेत? क्यूचे. आणखीन एसचे कोऑर्डिनेट्स काय येणार आहेत? x2 y2 हे एसचे कोऑर्डिनेट्स असणार आहेत. व्हॅल्यूज घातल्या तर तुम्हाला एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काय आलेल्या आहेत? तर 8 आणखीन 16. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ आर काय आहेत? 8, 16. आता आरचा कोऑर्डिनेट मिळाल्यानंतर बघा, क्यू इज मिडपॉईंट ऑफ ए एस. क्यू हा कोणाचा मिडपॉईंट आहे? ए एस. क्यूपासून एसपर्यंत 2 युनिट्स आहेत, क्यूपासून एपर्यंत पण 2 युनिट आहेत, म्हणून क्यू इज मिडपॉईंट ऑफ ए एस. मग मिडपॉईंट फॉर्म्युलाचा यूज करून कोऑर्डिनेट्स ऑफ क्यू आर गिवन बाय काय येणार आहेत? एचे कोऑर्डिनेट्स त्यावेळेस x1 y1 आणि एसचे कोऑर्डिनेट्स x2 y2. मग फॉर्म्युल्यामध्ये घातल्यावरती पण इथं तुम्हाला क्यूचे मिडपॉईंटचे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत, आणखीन तुम्हाला एचे कोऑर्डिनेट्स काय करायचे? फाइंड करायचे. म्हणून कोऑर्डिनेट्स ऑफ बाय मिडपॉईंट फॉर्म्युला कोऑर्डिनेट्स ऑफ क्यू. मग एक्स इज इक्वल टू फॉर्म्युला लिहा, वाय इज इक्वल टू फॉर्म्युला. पहिल्यांदा एक्समध्ये व्हॅल्यूज घाला. क्यूचा एक्स कोऑर्डिनेट 12 आहे, x1 प्लस एसचा एक्स कोऑर्डिनेट काय आहे? 4. म्हणून त्यांची ॲडिशन जर केली तर तुम्हाला x1ची व्हॅल्यू ही काय येणार आहे? x1 इज इक्वल टू 20 आणि y1ची व्हॅल्यू किती येणार आहे? 10. आता इथं सुद्धा y1 प्लस y2, y1 म्हणजे एचा वाय कोऑर्डिनेट आणि y2 म्हणजे एसचा वाय कोऑर्डिनेट. त्या व्हॅल्यूज घातल्या आणि y1 ट्रान्सफर व्यवस्थित करा. इथे ट्रान्सफर करताना 18ला काय साईन येणार आहे? मायनस. मी साईड चेंज केल्या तिथं, देअरफॉर y1 इज इक्वल टू फक्त साईड्स चेंज केलेल्या आहेत आणि लिहिल्या 28 आणि ह्या 18ला ट्रान्सफर करतो म्हणून ह्याला साईन काय येणार आहे? -18. इथं सुद्धा x1 इज इक्वल टू 24 -4 म्हणून कोऑर्डिनेट्स ऑफ ए काय मिळणार आहे? 20, 10. आता एचे कोऑर्डिनेट्स मिळाले, आरचे कोऑर्डिनेट्स मिळाले. आता पी इज मिडपॉईंट ऑफ ए क्यू. पी हा काय आहे? ए क्यूचा मिडपॉईंट आहे, म्हणून मिडपॉईंट फॉर्म्युलानं आपल्याला पीचे कोऑर्डिनेट्स फाइंड करता येणार आहेत. तिथं x1 y1 म्हणजे एचे कोऑर्डिनेट्स, x2 y2 म्हणजे क्यूचे कोऑर्डिनेट्स, आणि व्हॅल्यूज जर घातल्या तर तुम्हाला पीचे कोऑर्डिनेट्स मिळणार आहेत. आणि ते पीचे कोऑर्डिनेट्स काय येतात? तर कोऑर्डिनेट्स ऑफ पी आर किती येणार आहेत? व्हॅल्यूज घातल्या तर कोऑर्डिनेट्स ऑफ क्यू आर 16, कोऑर्डिनेट्स ऑफ पी आर 16 अँड 12. कोऑर्डिनेट ऑफ पी काय येणार आहे? 16, 12. हे झालं तुमचं पी इज मिडपॉईंट ऑफ ए क्यू. देअरफॉर बाय मिडपॉईंट फॉर्म्युला कोऑर्डिनेट्स ऑफ पी काय लिहिता येणार आहेत? इज गिवन बाय एक्स इज इक्वल टू x1 प्लस x2 अपॉन 2, वाय इज इक्वल टू y1 प्लस y2 अपॉन 2. व्हॅल्यूज घातल्या, एक्सची व्हॅल्यू येणार आहे 16, वायची व्हॅल्यू येणार आहे 12. म्हणून कोऑर्डिनेट्स ऑफ पी तुम्हाला मिळालं. आता त्याच्यानंतर आपल्याला तर कोणते राहिलेले आहेत? बीचे कोऑर्डिनेट्स राहिलेले आहेत. आता बी इज मिडपॉईंट ऑफ एस इज मिडपॉईंट ऑफ आर बी. एस हा काय आहे? मिडपॉईंट ऑफ
आर बी. एस इज मिड पॉईंट ऑफ आर बी. मग आरचे कोऑर्डिनेट्स फाईंड केलेले आहेत आपण. ते आरचे कोऑर्डिनेट्स 8, 16 आणि एसचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आणि बीचे कोऑर्डिनेट्स फाईंड करायचे. म्हणजे इथं मिड पॉईंटचे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत, आणखीन हे एंड सेगमेंट बीचे पॉईंट्स काय करायचे तुम्हाला फाईंड करायचे आहेत. मग त्याच्यासाठी तुम्ही लिहिणार कोऑर्डिनेट्स ऑफ एस. एस इज मिड पॉईंट ऑफ आर बी. देअरफॉर बाय मिड पॉईंट फॉर्म्युला कोऑर्डिनेट ऑफ एस म्हणून इथं x इज इक्वल टू x1 प्लस x2 अपॉन 2, y इज इक्वल टू y1 प्लस y2 अपॉन 2. आता एसचा x कोऑर्डिनेट काय आहे 4 दिलेला आहे आणि मग x1 म्हणजे x1 y1 म्हणजे इथं कोणाचे कोऑर्डिनेट्स आरचे कोऑर्डिनेट्स आणि x2 y2 म्हणजे कोणाचे कोऑर्डिनेट्स बीचे कोऑर्डिनेट्स. म्हणून इथं x1 प्लस x1ची व्हॅल्यू आहे 8 आणि हा x2 तसाच ठेवा, तुम्हाला x2ची व्हॅल्यू मिळणार आहे. x2 इज इक्वल टू मग x2 काय मिळालेलं आहे 0. तसंच इथं आरचं एसचा वाय कोऑर्डिनेट माहिती आहे, तो आहे 18 इज इक्वल टू 16 प्लस y2 अपॉन 2 आणि y2ची व्हॅल्यू हे इक्वेशन सॉल्व केल्यावर मिळणार आहे. आणि ते किती आलं y2 इज इक्वल टू इथे सुद्धा 16ला ट्रान्सफर करा म्हणजे त्याला साईन येणार आहे -36 - 16 किती येणार आहे y2 इज इक्वल टू 20. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ बी काय आलेले आहेत 0, 20. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स ए आहे 20, 10, पी मिळालेला आहे 16, 12, आर इज 8, 16 अँड बी इज 0, 20. अशा प्रकारे आपण कोऑर्डिनेट्स फाइंड केलेले आहेत. नाव वी विल सी द नेक्स्ट सम. अँड व्हॉट इज द नेक्स्ट सम? 20 सम बघा. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ सेंटर ऑफ सर्कल पासिंग थ्रू पॉईंट्स पी क्यू आर. पी क्यू आर या पॉईंट्समधून जाणारं सर्कल. म्हणजेच हे 3 पॉईंट्स कसे असणार आहेत? नॉन कोलिनियर. म्हणजेच ते तरच काय होणार आहे सर्कल पास होणार आहे. मग त्यांचे कोऑर्डिनेट्स दिलेत आणि तुम्हाला काय फाइंड करायचे आहेत? कोऑर्डिनेट्स ऑफ सेंटर हे फाइंड करायचं आहे. आता तुम्ही काय करणार आहात? सर्कल एक ड्रॉ करा आणि त्या सर्कलवरती पॉईंट्स घ्या. ड्रॉ अ सर्कल. सर्कल ड्रॉ करा आणि त्या सर्कलवरती काय घ्यायचे आहेत? 3 पॉईंट्स. कोणते कोणते पॉईंट्स दिलेले आहेत तुम्हाला? पी दिलेला आहे, त्याला तुम्ही पी क्यू आर हे दिलेले आहेत. आर काय आहे 3, 3. त्याच्यानंतर क्यू किती आहे तर 3 - 7 हे क्यूचे कोऑर्डिनेट्स. आणखीन कुठला आहे पुढे? पी आहे अजूनही आणि त्या पीचे कोऑर्डिनेट्स काय आहेत? समजा इथं आपण पी लिहूयात आणि त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत 6 - 1. तर सर्कलचा सेंटर जो आहे तो सर्कलचा सेंटर आपण ए नेम द्या. ए बी द सेंटर ऑफ सर्कल अँड पॉईंट्स पी क्यू आर लाईज ऑन सर्कल. देअरफॉर जर आपण ए आर सेगमेंट ड्रॉ केले, ए पी सेगमेंट ड्रॉ केली आणि ए क्यू सेगमेंट ड्रॉ केले तर दे आर रेडियस आणि त्यांच्या लेंथ काय असणार आहेत? सेम. जसं तुम्ही सर्कम सेंटर फाइंड करण्यासाठी केलेलं होतं तसंच तुम्हाला इथं करायचं आहे. मग लेट आणि ह्या एचे कोऑर्डिनेट्स आपण काय घेऊयात? एक्स, वाय. आता तुम्हाला एक्स वायच्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या आहेत म्हणून लेट ए बी द सेंटर, ए बी द सेंटर ऑफ सर्कल पासिंग थ्रू. कोणत्या पॉईंट्समधून जातो आहे सर्कल? पासिंग थ्रू पॉईंट्स पी. कोऑर्डिनेट्स काय आहेत? 6 - 1. क्यू कोऑर्डिनेट्स आर 3 - 7 आणि आर काय आहेत त्याचे कोऑर्डिनेट्स 3, 3. म्हणून इथं तुम्हाला देअरफॉर काय लिहिता येणार आहे? पी ए इक्वल टू क्यू ए इक्वल टू आर ए. काय आहेत ह्या? रेडियाय. देअरफॉर दे आर इक्वल. रेडियाय ऑफ सेम सर्कल. म्हणून काय लिहिणार आता इथं? तुम्ही त्यांचं स्क्वेअरिंग जर केलं तरी चालणार आहे. देअरफॉर पी ए स्क्वेअर इज इक्वल टू क्यू ए स्क्वेअर इज इक्वल टू आर ए स्क्वेअर. आता तुम्हाला काय काय फाइंड करायचं आहे? पहिल्यांदा तुम्ही काय फाइंड करणार? देअरफॉर बाय डिस्टन्स फॉर्म्युला
डिस्टन्स फॉर्म्युला यूज करा. आणि कोणता डिस्टन्स फाइंड करणार आहात? बाय डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्स ए क्यू स्क्वेअर, ए क्यू म्हणा किंवा पी ए स्क्वेअर, ए क्यू स्क्वेअर. पहिल्यांदा पी ए स्क्वेअर इज इक्वल टू ते फाइंड करा. डिस्टन्स फॉर्म्युला स्क्वेअर केलेला आहे म्हणून इथं आता तुम्हाला स्क्वेअर रूट घालायचं नाही, तर डिफरन्स ऑफ एक्स कॉर्डिनेट आणि त्याचा स्क्वेअर. सो फाइंड द डिस्टन्स ऑफ अ पॉइंट पी ए, क्यू ए and आर ए by using distance formula. So therefore PA, QA and RA are radius of circle, therefore they are equal. म्हणून स्क्वेअरिंग जर केलं तर पी ए स्क्वेअर इज इक्वल टू क्यू ए स्क्वेअर इज इक्वल टू आर ए स्क्वेअर. डिस्टन्स फॉर्म्युल्यानं पी ए स्क्वेअर हे फाइंड करा. पी ए स्क्वेअर इज इक्वल टू, आता इथं स्क्वेअर रूट येणार नाही, डिफरन्स ऑफ एक्स कॉर्डिनेट म्हणून पी आणखीन एचा एक्स कॉर्डिनेट आहे एक्स आणि पीचा एक्स कॉर्डिनेट काय आहे 6, म्हणून 6 मायनस एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस डिफरन्स ऑफ वाय कॉर्डिनेट -6 मायनस वाय होल ब्रॅकेट स्क्वेअर. ह्याचं एक्सपान्शन करा ए प्लस ए मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअरच्या एक्सपान्शननं. आणि इथं दोघांना मायनस साईन आहे म्हणजे काय असणार आहे ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअरचे एक्सपान्शनमध्ये प्लस साईन येणार आहे त्याच्या. हे एक्सपान्शन करा म्हणून तुम्हाला पी ए स्क्वेअर इज इक्वल टू मिळणार आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर -12x प्लस 12y प्लस 72. याला इक्वेशन 1. तसंच डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून क्यू ए स्क्वेअर हे डिस्टन्स फाइंड करा. क्यूचा एक्स कॉर्डिनेट आहे 3 मायनस एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -y -7 मायनस वाय होल ब्रॅकेट स्क्वेअर. याचं एक्सपान्शन हे येईल 9 -2 इंटू या दोघांचा प्रॉडक्ट म्हणून 2 3 जा 6 इंटू एक्स -6x प्लस एक्स स्क्वेअर प्लस -7चा स्क्वेअर 49 आणि या दोघांचा प्रॉडक्ट इंटू 2 7yला कशानं मल्टिप्लाय करणार आहात 2 म्हणजे येणार आहे 14y प्लस वाय स्क्वेअर. म्हणून क्यू ए स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर -6x प्लस 14y प्लस 58. हे इक्वेशन 2. आणि तसंच आर ए स्क्वेअरची व्हॅल्यू फाइंड करा. आर ए स्क्वेअर याच्यामध्ये आरचे कॉर्डिनेट्स आहेत 3 मायनस एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर आणि 3 मायनस वाय होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस हे एक्सपान्शन करा. एक्सपान्शन केल्यानंतर आर ए स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर -6x -6y इक्वल टू 18. आता पी ए स्क्वेअर इक्वल टू क्यू ए स्क्वेअर इक्वेट करून एक इक्वेशन फाइंड करा आणि क्यू ए स्क्वेअर इक्वल टू आर ए स्क्वेअर हे इक्वेशन 2 इक्वेट करा आणि एक इक्वेशन फाइंड करा. बघा ह्याच्यामध्ये या दोघांच्यामध्ये 3 मायनस एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर 3 मायनस एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे इक्वेशनच्या दोन्ही बाजूतून हे टर्म्स काय होणार आहेत कॅन्सल. म्हणून काय इक्वेट करा क्यू ए स्क्वेअर इज इक्वल टू आर ए स्क्वेअर हे इक्वेट करा. आणि ते इक्वेट केले तर तुम्हाला व्हॅल्यूज मिळणार आहेत पी ए स्क्वेअर इक्वल टू क्यू ए स्क्वेअर इक्वेट करा. डाव्या बाजूला क्यू ए स्क्वेअरची पी ए स्क्वेअरची व्हॅल्यू लिहा आणि उजव्या बाजूला क्यू ए स्क्वेअरची व्हॅल्यू. ते लिहिल्यानंतर एक्स स्क्वेअर दोन्ही टर्म कॅन्सल होतील आणि एक्स वायच्या या टर्म्स इकडे ट्रान्सफर करा. -12x प्लस 6x प्लस 12y -4y 14y इज इक्वल टू 58 -72. आणि सिम्प्लिफिकेशन केलं तर -6x -2y इज इक्वल टू -14 डिवाइड बाय -2 म्हणून तुम्हाला मिळणार आहे 3x प्लस वाय इक्वल टू 7. आणि अजून हे एक इक्वेशन याला म्हणा इक्वेशन 4. आणि नाव इक्वेट क्यू ए स्क्वेअर इज इक्वल टू आर ए स्क्वेअर. ते केलं तर तुम्हाला काय कॅन्सल होणार आहे तर याच्यामध्ये पूर्ण ही टर्म एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर आणि -6x हे दोन्ही बाजूतून कॅन्सल होतील आणि तुम्हाला मिळेल -4y 14y प्लस 58 इज इक्वल टू -6y प्लस 18. मग हा 6y इकडे ट्रान्सफर करा त्याला प्लस साईन येईल 14y प्लस 6y इज इक्वल टू 18 -58. मग ह्या दोघांचं ॲडिशन होईल आणि ते येईल 20y इज इक्वल टू या दोघांचं सबट्रॅक्शन आहे -40. 20y इक्वल टू -40 त्याच्यावरून y इज इक्वल टू तुम्हाला मिळणार आहे -2. आणि ही वायची व्हॅल्यू इक्वेशन 4मध्ये सबस्टिट्यूट करायची. म्हणून इक्वेशन 4 आधी लिहा त्याच्यामध्ये वायची व्हॅल्यू -2 सबस्टिट्यूट करा आणि त्याच्यावरून तुम्हाला एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येणार आहे. -2ला ट्रान्सफर जर केलं तर 3x इज इक्वल टू 7 प्लस
2 आणि 3x इज इक्वल टू 9. त्याच्यानंतर 3 ट्रान्सफर करा. x इज इक्वल टू 9/3. एक्सची व्हॅल्यू येणार आहे 3. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ सेंटर ऑफ द सर्कल आर काय आहेत? a 3 - 2. 3 - 2 हे काय आहेत? सर्कलच्या सेंटरचे कोऑर्डिनेट्स. आता याच्यानंतर आपण पुढील सम